तर कडे फटार सेगा कंपनीचे बूट श्रीधर यादव यांच्याशी आपण संपर्क करा. कुठल्या खेळाडूला जर स्विच घ्यायचा असेल तर या ठिकाणी संपर्क करा. श्रीधर यादव यांच्याशी आपण संपर्क करा. चला सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आले नाही सर, थांबा 1 मिनिट. जेजुरी संघाचा 12वा खेळाडू हो आलेत. चला सामन्याला सुरुवात करूयात. 2 पंच देखील आपण पाहतोय बाजाराच्या आतमध्ये आता पोहोचले गेलेत. आपण पाहतोय सिकंदर शेख सर आणि अक्षय निर्मल सर हे 2 पंच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होईल. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. संदेश जगताप आणि गिरीश जेदे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली आणि सामन्याला जी सुरुवात आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये झाली गेली. खरं तर दोन्ही संघ ताकदवान आहेत. बादबर संघातलं हे पुन्हा एक महायुद्ध आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. बाप एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न सातत्यानं संदेश जगताप मैदानाच्या आतमध्ये करतोय. यादीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं संदेश जगतापची फलंदाजी. खरं तर त्या सामन्यामध्ये तो खेळत होता परंतु त्याला तिथं कुठेतरी अपयश मिळालं आणि या सामन्यात एक चांगली कामगिरी त्यांच्या संघनायकाने सांगितले आम्ही या सामन्यात कुठेतरी चांगली कामगिरी करू आणि तो विजयश्री खेचून आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करू. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं कडेपठार किंग या संघनायकाशी आपण चर्चा करत होतो त्यावेळेस त्याने सांगितलं आम्ही 20 धावांच्या आतमध्ये जेजुरी लायन्स संघाला रोखू हा प्रयत्न आहे. प्रयत्न करत असताना आपण पाहिलं सुरुवात तर तिथं चांगली पाहायला मिळेल. अजून एकही धाव करता धावफलक खरं तर चार चेंडू इथे सलगचे निर्धाव आलेत. म्हणजे संघनायकानं सांगितलं त्यांचं प्लॅनिंग खरं तर आज ते अंमलात आणण्यासाठी नक्कीच त्यांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे आणि एक चांगली दर्जेदार गोलंदाजी. यावेळेस संदेश जगताप एक मोठा फटका झेल टिपला आणि फलंदाज बाद 0वरती संदेश जगताप. मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. शून्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. आता शून्यातून पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. शून्यातून पुन्हा एकदा इथं विश्वाची निर्मिती करावी लागणार आहे. अनेक वेळा आपण पाहिलं आतापर्यंत या जगामध्ये जी माणसं यशस्वी ठरली गेलीत त्या सगळ्या माणसांनी शून्यातून सुरुवात केलेली आहे. म्हणजे इथून देखील जेजुरी लायन्स संघाला शून्यातून पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. शून्यातून पुन्हा एक मोठा धावफलक उभा करण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायचा. मी सांगितलं शून्यात जन्मलो शून्यात वाढलो शून्याचे करुणी मंथन इथे शोधू सर्व काही माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला होईल किंमत तयाला. हा शून्य ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत वाढणार होती आणि आयुष्यामध्ये आपली किंमत कधी शून्य असावी आणि आपल्या सोबत जी माणसं जोडली जाणार आहेत त्यांची किंमत नक्कीच वाढणार आहे. इथे धावा घेण्यासाठी प्रयत्न झालाय. पाहायचंय 3 धावा आल्यात. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. धावफलकावरती 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये जेजुरी लायन्स संघाचा धावफलक आहे. या सामन्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत आमचे मित्र स्वप्नील दादा भुजबळ. आपण देखील सामन्याच्या निमित्तानं उपस्थित आहात. दादा आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. कसं आमची ऑफिशियल टीम आपण पाहतोय सगळे आज या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सिकंदर शेख आहेत तर अक्षय निर्मल सर हे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर गुणलेखकाचं काम या ठिकाणी सुरू आहे. राष्ट्रीय खेळाडू लॉंग जंपमध्ये विनोद झेंडे सर देखील आमच्या समेत आहेत. आमचे सहकारी समालोचक अनिकेत गुंजाळ अगदी जुन्नरवरून या स्पर्धेसाठी इथे आहेत. नक्की त्यांचा आवाज तुम्ही या षटकात या आधीच्या इनिंगमध्ये या सामन्यामध्ये ऐकला आणि चेंडू पोहोचला सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आणि चौकाराच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज करतो संदेश जगताप. 0वरती बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला होता अजय.
अजय नवले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहायचं अजय कशा प्रकारचं काम मैदानाच्या पुढे सरसाऊथ खेळला होता. पाहायचं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पाकाचा झेप पावला चेंडूवरती. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खरं तर राहुल राठोड आपण पाहतोय गोलंदाजीवरती आहे. एक कमालीची गोलंदाजी सातत्यानं या आधीच्या सामन्यात आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. आणि या सामन्यात पाहायचं कशा प्रकारची आतापर्यंतची एक दर्जेदार गोलंदाजी राहुल राठोडची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खरं तर एक चौकार जरी आला असला तरी त्यानं कुठेतरी पुन्हा धावफलक थांबवण्याचं काम केलंय. थोडासा बॅकफुटवरती जात पाहायचंय. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ढकलून दिला. एक सिंगल तिथे घेतली आणि सिंगलच्या साह्यानं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती पूर्ण होणार आहेत 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये पाहिलं केवळ 3 धावा एक फलंदाज बाद ही परिस्थिती होती आणि परिस्थिती बदलवण्याचं काम आता 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. कारण मैदानाच्या आतमधली परिस्थिती किंवा क्रिकेटमध्ये परिस्थिती केव्हाही बदलू शकते हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ही परिस्थिती अजूनही आपण सांगू हो इथे पाहायचं क्षेत्ररक्षक समोर होता. वाईडेस्ट लॉंग ऑफला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरं तर झेल होणं अपेक्षित होतं. इतकं अवघड झेल नव्हता. सोपंच होता परंतु होणं अपेक्षित होतं. होऊ शकलं नाही. झेल सुटला. 1 धाव तिथे मिळाली. 1 धावीच्या साह्यानं धावफलक पुढे पोहोचला. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण झाल्यात. सॉरी 11 धावा आहेत. अकरा धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना बराच उंच गेला चेंडू आकाशामध्ये क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन झेल टिपला आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय जेजुरी लायन्स संघाला. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. दुसरा धक्का बसला गेलाय आणि धावफलकावरती आपण पाहतो 11 धावसंख्येवरती तो दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेलाय. खरं तर एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजानं केला होता. संदेश जगताप बाद झाल्यानंतर कुठेतरी तो धावफलक पुढे नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं. परंतु पुन्हा एक डावाला खिंडार पडलं. ते खिंडार नाही तर फार मोठं बगदाड आहे. 2 फलंदाज बाद झालेत. 11 धावा धावफलकावरती असताना पायचीतून पुढे पुन्हा मी सांगितलं परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं बदलत जाणार आहे आणि पायची ही परिस्थिती देखील आता बदलली गेली. लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. एक चांगल्या पंचांचं काम सातत्यानं त्यांच्या माध्यमातून होत असतं पुणे जिल्ह्यामध्ये. अक्षय चांदगुडे सर अगदी राहू पिलानवाडी या गावावरून सामन्याचा लाईव्ह आनंद घेत आहेत. सर आपलं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर अनेक क्रिकेट रसिक आपण पाहतोय लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्या लाईव्ह प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेल. अमित झेंडे फाउंडेशन दिवे आणि सरपंच चषक 2021 मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे सहदेव राठोड. राहुल राठोड सहदेव राठोड या बंधूंना मी खेळताना पाहिलेलं आहे. खरं तर आज प्रतिस्पर्धी संघ म्हणून एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत. 2 बंधू जरी असले
तरी तुम्हाला माहीत आहे क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहिलंय बंधूंच्या जोड्या खेळताना पाहिलेल्या आहेत, परंतु हे दोन बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये आज उभे आहेत. म्हणजे बरंच मोठं महाभारत मैदानावरती पाहायला मिळणार आहे, कारण ते बंधू बंधूंमध्ये झालं होतं. त्यामुळे सांगता आता क्रिकेटचं मैदानावरती बंधू आहेत आणि त्या प्रकारची कामगिरी आपण खरं तर दोन्ही बंधूंकडून आपण पाहिलेलं आहे. स्लोअर फुलटॉस होता, पाहायचं आपल्याला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक समोर आहे, कसा चित्त्यासारखा झेपावला चेंडूवरती, धाव मिळू देत नाही, केवळ एक सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचला. 13 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आमच्या अनिकेत सरांना 13 आकड्याचं महत्त्व सांगत होते. क्रिकेटमध्ये 13 आकडा अशुभ आहे. आता तो अशुभ का मानला जातो याचं देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी ती माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर क्रिकेटला सुरुवात कुठून झाली, कशी झाली? इंग्रज खरं तर इंग्लंड देशातून क्रिकेटला सुरुवात झाली. आता इंग्लंडचा धर्म कोणता आहे? ख्रिश्चन धर्म, आणि ख्रिश्चन धर्मामध्ये 13 आकडा अशुभ आहे, म्हणून क्रिकेटमध्ये 13 आकडा अशुभ आहे. परंतु भारतीय क्रिकेटमध्ये 13 आकडा शुभ आहे. त्याचं देखील उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. तो का शुभ असणार आहे? खरं तर सचिन तेंडुलकर, क्रिकेटचा देव आपण त्याला म्हणतो, ब्लास्टर सचिन तेंडुलकर, द गॉड ऑफ क्रिकेट. आता क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ज्यावेळेस सचिन तेंडुलकर ज्यावेळेस सराव करायचा, नेटमध्ये सराव करायचा, त्यावेळेस त्याचे गुरु रमाकांत अत्रे सर एष्ट्यांजवळती एक रुपयाचं नाणं ठेवायचे, आणि जर सचिन तेंडुलकर त्या नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना बाद झाला नाही तर ते 1 रुपयाचं नाणं सचिन तेंडुलकरला दिलं जायचं. आणि अशी 13 नाणी सचिन तेंडुलकरचं आयुष्य घडून गेली, आणि ती 13 नाणी नक्कीच भारतीय क्रिकेटमध्ये शुभ मानली जात आहेत, कारण ते 13 नाण्यांना आपण पाहिलं आपल्याला क्रिकेटचा देव मिळाला म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. नक्कीच 13 नाणी त्याचं आयुष्य घडून गेलेले आहेत. अशी 13 आकड्याचं महत्त्व नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. धावफलकावरती 13 होत्या, आता पुढे गेल्यात 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे, ते 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राहुल राठोड आपण पाहतोय गोलंदाजीवरती आहे. एक चांगली गोलंदाजी, यादीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी त्याच्याकडून होईल पाहणं गरजेचं असेल. पायचे बराचसा अक्रॉसती झालता, बराचसा शपल होऊन खेळायचा प्रयत्न केला होता. पायचे शॉट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालं आणि एक धाव तिथून घेतली. एक धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. तो 17 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न पाहायचा, क्षेत्ररक्षक थांबवतो चेंडू, डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षक समोर असताना एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक दर्जेदार कामगिरी आपण पाहतोय सातत्यानं खेळाडूंकडून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, आणि एक चांगला खेळ नक्कीच आपल्याला पुरंदर प्रीमियर लीग 2021 मध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर या मातीतून मी सांगितलं मगाशी अनिकेत सरांनी देखील सांगितलं, आणि खेळाडू चांगले खेळाडू आपल्याला मिळालेले आहेत. याच जिल्ह्यातला आणि याच मातीमध्ये खेळलेला खेळाडू तुम्हाला माहीत आहे, ऋतुराज गायकवाड, ज्यानं भारतीय संघामध्ये आता प्रवेश मिळवला आहे. परंतु IPL 2019 मध्ये 21 मध्ये आपण पाहिलं की खेळत असताना एक दमदार कामगिरी ऋतुराज गायकवाडकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. फार जमिनी समांतर फटका खेळलाय, एक चांगली कामगिरी आपल्याला नक्कीच तिथं पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. कव्हर पॉईंटला डीप कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक 5 सीमारेषेवरती आहे, कारण पॉवर प्लेची 2 षटक आपण पाहतोय, आणि त्यानंतर तो क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सजवलं गेलंय, कारण 5 क्षेत्ररक्षक आता सीमारेषेवरती आहे. डीप कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक उभा आहे, डीप लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक उभा करून ठेवला सीमारेषेवरती, डीप लॉंग ऑनला एक आहे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असताना हे क्षेत्ररक्षणाचं जाळं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच फेकलं गेलंय. पाहिजे त्या क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यामध्ये इथे फलंदाजाला अडकवण्याचा प्रयत्न राहुल राठोडचा होता. षटक संपलं आणि 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जेजुरी लायन्स संघाचा धावफलक दाखवतोय. खरं तर महाराष्ट्राच्या मातीने आपल्याला अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मजल मारलेले आहे. मी ऋतुराज गायकवाडचं उदाहरण सांगत होतो. मला वाटतं याच पुरंदर तालुक्यातला तो खेळाडू आहे, मेमनवाडी ना सर, मेमनवाडी गावचा तो खेळाडू आहे. खरं तर चेन्नईमध्ये गेल्यानंतर सगळेच गायकवाड सुपर हिट होतात, हे तुम्हाला माहीत आहे. मग ते शिवाजीराव गायकवाड असो नाही तर ऋतुराज गायकवाड. आता शिवाजीराव गायकवाड कोण? रोबोट चित्रपट सगळ्यांनी बघितला असेल. त्या चित्रपटामध्ये
रजनीकांत. रजनीकांत सगळ्यांना माहित आहे. आता रजनीकांतचं नाव काय तर शिवाजीराव गायकवाड. इथे षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आणि 5वं षटक घेऊन आलाय शिवकुमार. एक चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. फलंदाज बाद झालाय धक्का क्रमांक 4. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल मंगेश दाते. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला खेळाडू आहे. पाहायचे आता कशा प्रकारची कामगिरी. खरं तर यादीच्या सामन्यामध्ये जेजुरी लायन्स संघ कुठेतरी बॅकफुटवरती पडला होता. त्या सामन्यामध्ये कुठेतरी तो पराभव आता जिवारी लागलाय आणि पहा विजयासाठी नक्कीच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. तर सातत्याने विजयाची ओढ लागलेला संघ आपण पाहतो. पहिल्या सामन्यामध्ये दमदार विजय संपादन करणारा कडे पठार किंग हा संघ देखील एक ताकदवान संघ आहे. म्हणजे दोन ताकदवान संघातलं हे फार मोठं युद्ध. खराब क्षेत्ररक्षण पहा समोरला बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉइंट वरून आला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू थांबवलाय परंतु धावा आता बघायला लागतील. किती धावा मैदानाच्या आतमध्ये येतील. मला वाटतं 3 धावा इथे पळून पूर्ण झाल्या. साज बाज वर ताज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहा दोन्ही फलंदाजातलं ताळमेळ सुंदर होतं. 3 धावा इथे धावून घेतल्या आणि धावफलकावरती वाढ होईल. 24 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना शिवकुमार एक चांगली गोलंदाजी, एक दर्जेदार गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं एक सिंगल. खरं तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलं होतं. म्हणजे एक चांगली गोलंदाजी. फुल टॉस पाहायचंय. बराच उंच गेलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक काव कॉर्नरवरून आला वेगात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा इथे थांबू शकणार नाही. 2 खरं तर एकेरी दुहेरी धावा सुद्धा तुम्हाला एक मोठा धावफलक उभा करून देण्यासाठी नक्कीच खूप मोलाच्या धावा असणार आहेत. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. जरी मोठे फटके येत नसले तरी खरं तर सिंगल डबलच्या साह्याने देखील तुम्ही एक चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा करू शकता आणि तो प्रयत्न इथे जेजुरी लायन्स संघाचा सुरू आहे. पुढे सरसावत खेळला होता. डान्सिंग राऊंड विकेट. जमिनी सामंतर हा फटका आहे. पायचे कव्हर पॉइंट वरून पुन्हा क्षेत्ररक्षण तिथे चांगलं दिसतंय आणि फेक आली. 2 धावा इथे मिळणार आहेत. जिथे मोठे फटके येत नाही तिथे एकेरी दुहेरी धावा सुद्धा घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू तुम्ही सीमारेषेच्या बाहेर फेकून देऊ शकत नाही किंवा प्रत्येक चेंडू तुम्ही षटकार चौकार खेळू शकत नाही. तर तुम्ही एकेरी दुहेरी धावांनी सुद्धा एक चांगला धावफलक उभा करू शकता आणि त्याचं एक चांगलं उदाहरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांकडून पाहायला मिळते. सरळ बॅटने खेळलाय. बॅक टू बॉलर खेळलाय. पायचे स्ट्रेट डाईव्हचा फटका होता. क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे थांबवतोय. भिंतीसारखा आडवा होतोय आणि इथे धावा थांबवलेत त्यानं. खरं तर 2 धावा वाचवल्यात. 2 धावा रोखू शकला नाही आणि 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. कदर संगनायकांच्या योजना असतात. जशा बाबा आमटे म्हणतात भान ठेवून योजना आखा आणि बेबाण होऊन ते अंमलात आणा. खरं तर अंमलात आणल्या नाहीत कारण 20 धाव्यांवरती रोखायचं होतं. आता धावफलकावरती 30 धावा झालेत. त्यामुळे कुठेतरी आता ज्या योजना तुम्ही आखल्या होत्या त्या योजनांना मोडीत काढण्याचं काम इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने केलेलं आहे. एक चांगली फलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मला ते 30 चेंडू संपलेत. 30 धावा आलेत. म्हणजे 6च्या सरासरीने धावा बनवल्यात परंतु कुठेतरी ती सरासरी वाढावी लागेल कारण प्रतिस्पर्धी संघ अर्थात कडेपठार संघ देखील फार ताकदवान आहे. त्यामुळे त्यांच्या समोर देखील कधी संघनायकाने सांगितलं जेजुरी लायन्स संघनायकाने सांगितलं होतं 60+ धावा आम्ही बनवणार आहोत. परंतु आता कुठेतरी शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय आणि शेवटच्या षटकात पायचे हाडामारी नक्कीच करावी लागणार आहे. इथे ज्या क्रिकेटच्या परिभाषेत ज्याला स्लॉग ओव्हर म्हणतात यावेळेस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सरळ फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. बंगारी रसगुल्ला कोल्हापुरी तडका षटकार.
शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत देवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय. खरं बऱ्याच वेळानंतर एक षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावफलक देखील आपण पाहतोय 37 धावा. वाह, एक अफलातून एफर्ट्स इथे पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल राठोडचं. खरं तर सगळ्यांच्या नजरेसमोर असणारा राहुल राठोड आपण पाहतो एक चांगली कामगिरी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये करतोय. खरं तर सकाळ सत्रामध्ये आपण पाहिलं यष्टीरक्षकाचं काम करत होता, हाताला दुखापत झाली. डायरेक्ट इथे सीमारेषेवरती एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. यावेळेस पाहायचे थांबू शकणार नाही कारण उसळी घेणारा चेंडू सरळ पोहोचला डीप ॲस्ट्राकवर सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला. थँक्यू. धावफलक पुढे गेलाय 43 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहे. षटक क्रमांक अंतिमचा आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटच्या षटकात आपण पाहिलं फलंदाजानं स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बराचसा शपो लावून स्क्वेअर लेगला हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची मागणी इथे खरं तर केली पाहायचंय. मंगेश दाते डेंजर इनला आहे आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. सॉरी, 5वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. धावफलकावरती 44 धावा. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना खरं तर एक मोठा फटका आला होता. चौकार आल्यानंतर वाटत होतं की आता देखील एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल, परंतु या षटकात आपण पाहिलं धावबाच्या स्वरूपात एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. पुढे सर साऊथ खेळला. डान्सिंग राऊंड द विकेट खेळला. क्षेत्ररक्षक समोर आहे. झेल होऊ शकला नाही. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत देवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच प्रथमतः फलंदाजी करत असताना जेजुरी लायन्स संघानं 50 धावा बनवल्यात. 51 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय. कडेपठार किंग या संघासमोर ते 51 धाव्यांचं लक्ष असणार आहे. तर चला क्षेत्ररक्षण जेजुरी लायन्स संघ, चला आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. कदा एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी थोडीशी अडखळणारी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. कारण खरं तर संदेश जगताप आपण पाहतोय संघाचं नेतृत्व करतोय. आज चांगलं काम त्याच्या माध्यमातून होतंय, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी थोडीशी निराशाजनक सुरुवात त्याच्या माध्यमातून झाली. परंतु तिथून पुढची खरं तर तो किल्ला लढवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सहदेव राठोड याने ते केलं आणि एक चांगला धावफलक संघाला उभा करण्यासाठी नक्कीच त्यानं सातत्यानं प्रयत्न केलाय. वैयक्तिक खरं तर 30 धावा त्यानं वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये बनवल्या आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलं. खरं तर 50 बनवल्यात. 51 धाव्यांचं लक्ष ठेवलंय कडेपठार किंग संघासमोर. चला क्षेत्ररक्षण सजवा. 2 सलामीचे फलंदाज कडेपठार चला पटकन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. तर पुढल्या सामन्याचा टॉस करण्यासाठी चला दोडे संघनायक निरा टायगर्स आणि राजेवाडी रॉयल्स
दोडे संगनायक चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सामना क्रमांक 4चा टॉस आपल्याला ठिकाणी घ्यायचा आहे. नीरा टायगर्स आणि राजेवाडी रॉयल्स या दोन संघादरम्यान पुढचा सामना मैदानाच्या आतमध्ये होईल. सन्माननीय संकेत दादा कुदळे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या सामन्याचा टॉस या ठिकाणी घेणार आहोत. नीरा टायगर्स चला संगनायक आणि राजेवाडी रॉयल्स संगनायक चला दोन्ही संगनायक या टॉस आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले जातील. राहुल राठोड आणि गौरव जाधव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल. तर पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय संगनायकानं विश्वास दाखवलाय मंगेश दातेवरती आणि पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय कदाचित एक चांगला गोलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच मंगेश दातेकडे आपण पाहतो. परंतु आता या सामन्यामध्ये पाहिजे खरं तर गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कुठेतरी ते 51 धावा रोखायच्यात हा प्रयत्न नक्कीच आता गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात जेजुरी लॉयन संघाचा असणार आहे. तर त्या धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 51 धाव्यांचा पाठलागाला सुरुवात. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल राठोड आणि गौरव जाधव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली जाईल. चला टॉस करण्यासाठी दोन्ही संघनायक आलेत का? नीरा टायगर्स चला संघनायक सन्माननीय संकेत दादा कुदळे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस या ठिकाणी घेणार आहोत. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मंगेश दातेचा होता आणि एक अप्रतिम चेंडू टाकलाय. फलंदाजाला मात्र पहिल्या चेंडूवरती उभं करून ठेवलंय. एक चांगली गोलंदाजी नक्कीच कदर संघमालक राकेश सरलू यांच्या मालकीचा असणारा जेजुरी लॉयन्स हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगली कामगिरी त्यांच्याकडून आता या सामन्यात नक्कीच अपेक्षा असणार आहेत. का तर पहिला सामना आपण पाहिलं कुठेतरी निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळाली, परंतु या सामन्यात कुठेतरी कमबॅक करावं लागेल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकणार आहे? खरं तर जो चांगलं क्षेत्ररक्षण करेन तो संघ जिंकणार आहे. चला संघनायक आलेत. नीरा टायगर्स चला पटकन या आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी आहे राजेवाडी रॉयल्स. दोडे संघनायक आहेत तिथे मान्यवर देखील उपस्थित झालेत. आपण टॉस या ठिकाणी घेणार आहोत आणि सेल टिपला फलंदाज बाद पहिल्या क्रमांकाचा धक्का. टॉस जिंकला राजेवाडी रॉयल्स नाही नीरा टायगर्स आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. एक चांगला सामना नीरा टायगर्स राजेवाडी रॉयल्स या दोन संघादरम्यान पुढच्या क्रमांकाची लढत खरं तर चौथ्या क्रमांकाची लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा असतील. आणि पहिलं फलंदाज खरं तर बाद झालाय. धावफलकावरती आपण पाहिलं एक धाव लागली गेली, एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेलाय. ओहो 5 टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर गेला चेंडू. खरं तरी खासियत मंगेश दातेची आहे.
जेवढा तो वेगात चेंडू टाकतो तेवढाच तो चेंडू वेगात बाहेर घेऊन जाण्याचं काम देखील आपण त्याच्या माध्यमातून पाहिलंय. कारण ती खासियत त्याच्याकडे आहे, ती ट्रेन त्याच्याकडे आहे आणि एक चांगली गोलंदाजी नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण पॉवर प्लेचं षटक टाकणं देखील सोपी गोष्ट नाही. कारण या षटकात आपण पाहिलं 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतात, तिथे एक चांगली गोलंदाजी. यावेळेस गॅप शोधलाय, गॅप फुडकलाय, रेस लागली, 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत, पायचे थांबवलाय चेंडू. जीवाच्या आकांक्षेने धावत होते, तर गॅपमध्ये चेंडू गेला होता. 2 क्षेत्ररक्षक एकाने थांबवलं तो चेंडू, एक धाव तिथे घेतली, एक धावेच्या 2 घेतल्या, 2 धावेच्या सायखेड धावफलक पुढे पोहोचलाय. धावफलकावरती आहे 3 धावा. षटक क्रमांक पहिलं अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. जरी 51 धावा असल्या, कुठेतरी कमी धावफलक असला तरी तो सहजासहजी बनू दिला जाणार नाही, तसा प्रयत्न जेजुरी लॉयन्स या संघाचा पाहायला मिळतोय. कारण चांगले चांगले खेळाडू संघामध्ये आहेत. खरं तर आपण पाहिलं पुरंदर प्रीमियर लीग अर्थात सरपंच चषक 2021 एक नेटका आणि देखणं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धा आपल्याला पाहतोय जवळपास 192 दर्शनांपर्यंत आपली स्पर्धा पोहोचली. कारण यूट्यूबच्या माध्यमातून पुरंदर टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 192 दर्शनांपर्यंत आपली स्पर्धा पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. पहिलं षटक संपलं गेलं, धावफलकावरती आहेत 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कडे पठार किंग या संघाचा धावफलक आहे. तर षटक क्रमांक 2 ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. दुसऱ्या षटकासाठी संदेश जगताप काय संदेश घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं असेल. तो विजयाचा संदेश नक्कीच घेऊन आलाय का? या षटकात कशा प्रकारची गोलंदाजी संदेश जगतापची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. हो, बा टप्पा पडल्यानंतर खरं तर एक छोट्या पावलाचा रनअप आहे, 1-2 पावलांचा रनअप. खरं तर मला वाटतं लेदर क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूंना त्याची छाप सोडलेली आहे आणि इथे टेनिस क्रिकेटमध्ये देखील एक दर्जेदार गोलंदाजी नक्की त्याच्याकडून पाहायला मिळेल. खरं फलंदाजी करत असताना यावेळेस बराच उंच गेलेला चेंडू, कॉट बिहाइंड द शिकार, धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. शुभम बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. खरं तर गौरव जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 धावसंख्येवरती खेळतोय. नवीन फलंदाज कोण आहे? अर्जुन राठोड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. यावेळेस एक मोठा फटका, बराचसा शपल खेळा, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक समोर होता, सेल सुटलाय तिथे आणि इथे धाव सुरू असेल. चेंडू थांबत नाही, आउटफील्ड वेगवान, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. खणखणीत चौकार, 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतो. सरपंच चषक 2021 आपण पाहतोय. पुरंदर प्रीमियर लीग तर आपण पाहिलं ऑक्शन खेळाडूंचं झालं होतं. लिलाव पद्धतीनं नक्कीच आपण पाहतोय खेळाडूंची निवड संघांमध्ये झालेली आहे आणि फार सगळे खेळाडू आता विभागून गेलेत आणि एक चांगली दर्जेदार कामगिरी प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. आता एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला होता. एक सिंगल इथे मिळाली आणि सिंगलच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय, दुहेरी अंकात गेलाय. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 संदेश जगतापचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना या षटकात देखील खरं तर एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. तिथं झेल सुटल्यानंतर चौकार आला म्हणजे चुका इथे तुम्हाला थोड्याशा सावराव्या लागतील. कारण जर सामना जिंकायचा असेल खरं तर तुम्ही फलंदाजी कशी करता, तुम्ही गोलंदाजी कशी करता त्याला जास्त महत्त्व नाही, परंतु तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करता त्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे.
म्हणजे क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती तुम्ही अर्धा सामना जिंकू शकता. कारण जर क्षेत्ररक्षण चांगलं केलं तर गोलंदाजाला देखील त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावत असतो. आणि ते षटक संपलं. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. धावफलकावरती आहे 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कडे पठार किंग संघाचा धावफलक आहे. सामना क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना जेजुरी लायन्स आणि कडे पठार किंग या 2 संघादरम्यान हा सामना सुरू आहे. एक इनिंग संपल्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या डावाला सुरुवात 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपले आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील एक चांगली दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संदेश जगतापची पाहायला मिळाली. म्हणजे पहिली 2 षटकं 5च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकात धावा बनवल्यात, परंतु या 10 धावा बनवत असताना आपण पाहिलं 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. थोडंसं क्षेत्ररक्षणात देखील आता बदल आपण पाहतो केला जाईल, कारण पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर तो क्षेत्ररक्षण इथे नक्कीच आता बदललं जाणार. आणि ते क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं आहे ते देखील पाहायचं आपल्याला. ते क्षेत्ररक्षणाची जाळं कसं विणलं जात आहे, ते जाळं फेकलं गेलंय आणि स्ट्राईकवरती आपण पाहतो डावखुरी आता फलंदाज आहे अर्जुन राठोड. अर्जुनसाठी हे क्षेत्ररक्षण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असेल. थोडासा अंगभेदक होता. पायचे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. संदेश जगताप फेक थोडीशी उशिरा आली. खरं तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली आणि 1 धावीने धावफलक पुढे गेलाय. 11 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. पण मंगेश दाते आपण पाहतो षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. खरं तर डावखुरी हाताचा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असताना कुठेतरी क्षेत्ररक्षकांची तारंबळ आता उडताना आपण पाहणार आहोत. कारण प्रत्येक वेळेस स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर क्षेत्ररक्षणात बदल नक्कीच होणार आहे. थोडीशी क्षेत्ररक्षकांसाठी आता डोकेदुखी ठरणार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मिस टाइम इथे पास फेल होऊ शकला नाही. खरं तर दिशा द्यायचं काम करायचं होतं, फक्त लेग ग्लान्स करायचा होता चेंडू, पायावरती येणारा चेंडू फक्त दिशा द्यायचं होती, परंतु बॅटवरती तो पुरेपूर आला नाही. इथे आपण पाहिलं कव्हरला क्षेत्ररक्षक समोर होता, तिथे झेल होऊ शकला नाही. 2 धावा इथे घेतल्या. 2 धावेच्या सायकल धावफलक पुढे पोहोचलाय. 13 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना मंगेश दाते रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न होता, ज्याला स्विच हिटचा फटका आपण म्हणतो, तो खेळायचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू आलाय. तर आपण पाहतो आणि अलीकडे टेनिस क्रिकेटमध्ये देखील अनेक फटके आलेत आणि अनेक फटक्यांचा शोध, खरं तर अशा प्रकारच्या फटक्यांचा शोध हा टेनिस क्रिकेटमध्येच लागलेला आहे. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये बराच जमीन आसमानाचा फरक आहे. खरं तर टेनिस लेदर क्रिकेटच्या फटक्यांचं पुस्तक आहे, परंतु टेनिस क्रिकेटच्या फटक्यांचं पुढे पुस्तक तुम्हाला पाहायला मिळणार नाही. परंतु आमच्या टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी ते सगळे फटके शोधून काढलेले आहेत. तुम्ही अलीकडे पाहिलं फलंदाज पायांची हालचाल करत असतात, बराचसा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे 360 डिग्री आपण म्हणतो तो फटका खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये करतो. तुम्ही दक्षिण आफ्रिकेचा एव्ही डिव्हिलियर्स अशा प्रकारचे फटके खेळतो, परंतु त्याआधी तो फटका टेनिस क्रिकेटमध्ये आलेला आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही लेदर क्रिकेटमध्ये जी फलंदाजाची उभी राहण्याची पद्धत असते, 2 पायांमध्ये अंतर असतं, त्यामध्ये बॅट धरली जाते, परंतु तसं तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही. पायांची सातत्याने हालचाल फलंदाज करत असतात आणि पायांची हालचाल करत फटकेबाजी करताना आपण टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाज पाहायला मिळतात. म्हणून सांगितलं टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमध्ये बरंचसं मोठं साम्य आहे, बरंच मोठं अंतर आहे. मंगेश दाते पुढे एकदा, यावेळेस एक मोठा फटका, मिड विकेट, क्षेत्ररक्षक समोर आहे, झेल टिपला आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन
आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. एक्कावन्न धाव्यांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं 3 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बाद झालेत. एक दर्जेदार गोलंदाजी मंगेश दातेची देखील या षटकामध्ये पाहायला मिळाली. या षटकात आपण पाहिलं केवळ 4 धावा खर्च करत एक फलंदाजाला बाद केलं मंगेश दातेची. एक अफलातून गोलंदाजी आणि त्या धावसंख्येला अक्षरशः स्पीड ब्रेकर गतिरोधक लावण्याचं काम या षटकात देखील झालेलं आहे. तर षटक क्रमांक 4 ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि चौथं षटक संदेश जगताप मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. खरं तर 6 षटकांचा सामना 2-2-1-1 असं गोलंदाजांचं पृथक्करण आहे. ते समीकरण आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. फलंदाज करत्या सुखरूप आहे. दुसऱ्या धावेची मागणी आणि 2 धावा इथे सहज पळून पूर्ण होणार आहेत. खरं तर एक धाव तुम्हाला ही सोड्याहून पिवळी आहे. एक धाव देखील तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एक धावेवरून तुम्ही सामना पराभूत ठरसाल त्यावेळेस तुम्हाला 1 धावेची किंमत कळणार आहे. ज्यावेळेस आपण पाहतो 10वी मध्ये शिकणारा विद्यार्थी 1 गुणावरून नापास होतो त्यावेळेस त्याला 1 गुणाची किंमत कळत असते. तसंच इथं देखील आहे. 1 धावेची किंमत तेव्हाच कळेल ज्यावेळेस तुम्ही 1 धावेवरून हा सामना पराभूत ठरलेला असणार आहात. ओहो इथे पहा फेक अचूक आहे आणि फलंदाज बाद होईल. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. सुनील धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना कसं दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज असताना आपण पाहिलं एक चांगली फेक आली धावबादच्या स्वरूपात. तो चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेला कडे पठार किंग संघाला. यावेळेस पाहिजे डीप ॲस्ट्रा कव्हरला खरं तर चेंडू खेळला होता. डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण आपण पाहतो झेपावला चेंडूवरती 2 धावा इथे थांबू शकणार नाही. 2 धावा इथे घेतल्या आणि 2 धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचला. 19 धावा धावफलकावरती आहे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. एकावन्न धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आतापर्यंत संघ आपण पाहिलाय 19 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. प्रयत्न नक्कीच तुम्हाला करावे लागणार आहेत. यशस्वी होण्यासाठी देखील तुम्हाला ते प्रयत्न सातत्यपूर्व तुम्हाला ते प्रयत्न करावे लागणार आहेत. थोडेही संघ खरं तर विजयासाठी प्रयत्न करतायत. का तर पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असणारा जेजुरी लायन्स संघ या सामन्यात एक दर्जेदार गोलंदाजी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये ठेवलेली आहेत. त्या विजयाच्या रस्त्यानं चालत असताना आपण पाहतोय नक्कीच इथे अडचणी आहेत. म्हणजे अडचण कोणती असेल इथे गोलंदाज कुठेतरी फलंदाजाला रोखण्याचं काम करत आहेत तर मोठा फटका खेळत कुठेतरी गोलंदाजांचं समीकरण बिघडवण्याचं काम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असतात. म्हणजे क्रिकेटमध्ये देखील अडचणी आहेत तशा आयुष्यात देखील आपल्या अडचणी आहेतच. या जगात असा माणूस नाही त्याच्या आयुष्यामध्ये अडचण नाही दुःख नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत आणि दुःखांनीच भरलेलं प्रत्येकाचं आयुष्य आहे. परंतु त्या दुःखांवरती मात करत अडचणींवरती मात करत आयुष्य जगायचं असतं. तसं क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला अडचणी येणार आहेत. फलंदाज बाद होणार आहेत. धावा थांबवले जाणार आहेत. षटकार ठोकले जाणार आहेत. परंतु या देखील अडचणी करत आपला सातत्यपूर्व खेळ दाखवत नक्कीच एक चांगली कामगिरी आपल्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. इथे एक चांगलं चेंडू होता खरं तर अंगभेदक मारा होता. षटक संपलं. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि धावफलकावरती आहेत त्या 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कडे पठार किंग संघाचा धावफलक आहे.
चला वेळ घेऊ नका, विनंती असेल. यानंतरचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. निराव टायगर्स आणि राजेवाडी रॉयल्स या दोन संघादरम्यान यानंतरचा तो चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकला होता निरा टायगर्स संघानं प्रथमतः फलंदाजी कर हा निर्णय त्यांचा आहे. का तर आयुष्यामध्ये निर्णय खूप महत्त्वाचे असतात, तसं क्रिकेटच्या मैदानावरती देखील निर्णय खूप महत्त्वाचे आहेत. आज टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथमतः फलंदाजी करू हा निर्णय निरा टायगर्स संघाचा आहे. खरं तर माणूस आयुष्यामध्ये कष्टानं कधीच मोठा होत नाही, माणूस हा निर्णयानं मोठा होतो. आयुष्यात योग्य निर्णय घ्या, नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. कष्ट तर करावेच लागतात, परंतु त्यासाठी तुमचे निर्णय देखील तितकेच महत्त्वाचे असतात. एखादं काम करण्यासाठी तो निर्णय तुम्हाला अगोदर घ्यावा लागतो आणि त्यानंतर तुमचं काम सातत्यपूर्वक करणं गरजेचं असतं. त्यामुळे निर्णय खूप महत्त्वाचे असतात. इथे षटक क्रमांक 5 ची जबाबदारी मला ते निरंजनवरती ते 5वं षटकाची जबाबदारी दिली. विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपण पाहिलं कडेपठार किंग्स संघ प्रयत्न त्यांचं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत 4 षटकांमध्ये 22 धावांपर्यंत संघ पोहोचलाय. अजून इथून पुढचा प्रवास देखील फार मोठा आहे, तो खडतर प्रवास आहे. ओबड धोबड मार्गांवरतून आता त्यांची गाडी पाहिजे त्या एक्सप्रेस हवेवरती घेऊन जाण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे होतंय का. पास सोडून दिला होता, बराचसा स्वेर चेंडू होता. पायचे पंच देखील कळवत आहेत. सरांचा इशारा मैदानाच्या आतमधून येईल. मला ते अक्षय निर्मल सरांचा इशारा आला. वाईटची घोषणा इथे झाली आणि एक अवंतर एक बोनस धाव नक्की धावफलकावरती जोडली जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावा. दोन धावा आलेत आणि 2 धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. 24 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये निरंजन. तर पाहिजे एक उजव्या हाताने गोलंदाजी सुरू आहे. फुल टॉस बराच लांब फेकून दिलाय. पायचे चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर लेग सीमारेषा फोडली. खडखडीत चौकार. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. 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 या ठिकाणी त्यांचा शुभाग म्हणतोय मधुबन दूध संकलन चे प्रोप्रायटर सन्माननीय निखिलदादा झेंडे याचं देखील शुभाग म्हणतोय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. धावफलकावरती जाईल मी 28 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना त्या विजयाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रयत्न तर दोन्ही बाजूने सुरू आहे, कारण आज विजय कोणाला नको. प्रत्येक संघ आज एकच स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय. आज विजय होऊनच घरी जायचं. विजयाचं स्वप्न घेऊन प्रत्येक खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. कारण यावेळेस फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये झेल टिपला आणि 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसेल. कडे पठार किंग संघाला 5वा धक्का. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल आता शिवकुमार. धावफलकावरती आहे 30 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना खरं तर जेजुरी लॉयन्स संघटना अक्षरशः फलंदाजांना कुठेतरी त्या खिंडीत अडकवलंय. ती खिंड रोखून धरण्याचं काम खरं तर गोलंदाजाने केलंय.
परंतु आता फलंदाजांना ती खिंड फोडावी लागेल, खिंड ओलंडावी लागेल आणि तिथून पुढे तो विजयाचा रस्ता, तो विजयाचा मार्ग त्यांना शोधावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न झालाय. पायाची यावेळेस बराच मोठा फटका, मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई मार्गाने आसमान दाखवलं गोलंदाजाला. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर, षटकार, 6 धावा. शिवरायांची तळपती तलवार, हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच माननीय अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच. बराच लांब फेकून दिला चेंडू, तो षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचलाय. 36 धावा धावफलकावर त्या षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. खरं तर महत्त्वाचं षटक आहे, 5वं षटक निर्णायक षटक होतं. या षटकात एक ताबडतोड फलंदाजी, एक षटकार एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुठेतरी गोलंदाजाची समीकरणं बिघडवण्याचं काम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. खरं तर शिवकुमार आणि गौरव एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच गौरवकडून पाहायला मिळाली. एक ताबडतोड फलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी. हो, रिव्हर्स रिव्हर्स, पायचे शतरक्षक दूरवरती आहे. कव्हर पॉईंटचा शतरक्षक आपण पाहतोय तिथे. खरं सर्कलमधून आपण पाहतोय शतरक्षक बॅकवर्ड पॉईंटमध्ये उभा होता. तिथून मला वाटतं मंगेश दाते धावला आणि चेंडू थांबवला त्यानं सीमारेषेच्या आतमध्ये. इथे धावा पाहिजे, आता पंच धावा कळवतील. आता मला वाटते 3 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. वेगात 3 धावा पळून मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्या आणि षटक अजूनही सुरू आहे, संपले. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 39 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक असतील. 6 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. बरंच मागडं ठरलं 5वं षटक. या षटकात जवळपास 16 धावा गोलंदाजानं खर्च केल्या. म्हणजे अजूनही प्रयत्न सोडला नाही. तो प्रयत्न सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आता करतायत. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात शंका नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं सातत्यानं ती परिस्थिती बदलत गेलेली आहे. कुठेतरी पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं जेजुरी लायन्स संघानं गोलंदाजीच्या बळावरती कुठेतरी थांबवलं होतं धावफलक. परंतु 5व्या षटकामध्ये मी सांगितलं ती खिंड फोडली दोडई फलंदाजानं आणि आता शेवटच्या 6 चेंडू 12 धाव्यांची गरज असताना सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगला गेलाय. प्रयत्न तुम्हाला शेवटपर्यंत करावे लागणार आहेत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मंजिल मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश बिना करे तो गलत बात है. त्यामुळे प्रयत्न इथे सुरू आहेत. यावेळेस टॉपलेस घेणारा चेंडू पायचे शतरक्षक, चेंडू खाली, यष्टी रक्षकानं झेल टिपला. कॉट अँड बॉलचा शिकार, धक्का क्रमांक कॉट बिहाइंडचा शिकार, धक्का क्रमांक 5वा. कॉट बिहाइंड आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. 6वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. अक्षय खैरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर या झेलनं पुन्हा एकदा परिस्थिती बदलली. कारण क्रिकेट आहे, मी सांगितलं परिस्थिती क्रिकेटमध्ये केव्हाही बदलू शकते. ज्या रात्री प्रभू रामचंद्रांना राज्य मिळणार होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना वनवास मिळाला. ती परिस्थिती होती आणि मैदानाच्या आतमध्ये देखील परिस्थिती बदलली. 6 चेंडू 12 धाव्यांची गरज होती. आता सामना आलाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धाव्यांची गरज आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नाही. पायचं मिड विकेटला चेंडू खेळलाय. पायचं शतरक्षकाला हुल दिली. चेंडू फरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 रन.
फटका ध्वदार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. 3 चेंडू 7 धावा. प्रेशर प्रेशर दबाव दबाव काय असतो इथे पाहायला मिळतोय. एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा. फेक थोडीशी अस्तव्यस्त होती, थोडीशी खराब फेक आली, परंतु तिथे धाव घेतली नाही. 2 धावा मिळाल्यात. सामन्यातलं समीकरण पुन्हा बदललं. शेवटचे 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालाय. हृदयाचे ठोकं चुकवणारा सामना आता मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजांवरती दबाव टाकेल तर एक मोठा फटका या सामन्यातली हवा काढून टाकणार आहे. प्रेशर दबाव या सामन्यात नक्कीच आपल्याला आता पाहायला मिळतोय. खरं तर फलंदाजांनी दबाव घेतला तर इथून पुढचं गणित फार अवघड होऊन जाणार आहे. परंतु पाहायचंय सामना अजूनही संपला नाही. शेवटचे 2 चेंडू 5 धाव्यांची गरज. एक रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाला. ओ फुलटॉस फुलटॉस शतरक्षक समोर आहे. झेल टिपला आणि फलंदाज बाद. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. एक चेंडू 5 धाब्यांची गरज असणारा सामना आहे. म्हणजे आजच्या दिवसातला एक हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे त्यामुळे आपण अजूनही त्या 1 चेंडूची वाट पाहायची. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर नक्कीच होईल यात शंका नाही. परंतु पाहायचं 1 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज असणारा सामना. खरं तर सामना कुणी हारू कुणी जिंकू आमच्या प्रेक्षक वर्गाला त्याचं काही घेणं नसतं. परंतु दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचा जीव टांगणी लागलाय. यावेळेस मोठा फटका पाहायचं की आपमध्ये आहे शतरक्षक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सामना टाय झालाय. चला आता शतरक्षक जागेवरती थांबा. 2 फलंदाज पटकन मैदानाच्या आतमध्ये या. दोन्ही नवीन चेंडू. सरत जुने चेंडूवरती सामना घ्या. चला चला शत्रुरक्षण आता लगेच सजून घ्या. बराचसा प्रेक्षणीय सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक चेंडू आणि 5 धाब्यांची गरज असताना 5 शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि सामना बरोबरीमध्ये सुटलाय. तर चला 2 फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये. कडे पठार किंग संघाचे 2 सलामीचे फलंदाज पटकन. कोणते 3 फलंदाज आहेत कोण गोलंदाज आहे सर कळवा एकदा. सुपर ओव्हर मध्ये गेलेला सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातली एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जेजुरी लायन्स आणि कडे पठार किंग या 2 संघादरम्यातलं एक
एक चांगला देखणा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगला होता. खरं तर अनेक क्रिकेटर्सिकांनी बरेचसे निकाल लावले होते, परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेनं भरलेला एक विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट. पहा सुपर ओव्हरला तुम्हाला कंपल्सरी आता धावा चेस करावे लागणार आहेत. पुन्हा सुपर ओव्हर नाही, इथे जो धावफलक बनवला जाईल तो कंपल्सरी प्रतिस्पर्धी संघाला चेस करावा लागणार आहे. त्यामुळे आता पहा सुपर ओव्हरचा सामना एक षटकाचा हा सामना नक्कीच असणार आहे. गोलंदाजीवरती आपण पाहतो मंगेश दातेवरती ती षटका जबाबदारी टाकली, सुपर ओव्हरची जबाबदारी नक्कीच त्याच्यावरती असणार आहे. 2 धावा इथे पळून पूर्ण झाल्यात. पाहायचं या 6 चेंडूंवरती आपण पाहायचं किती धावा इथे नक्कीच उभ्या केल्या जाणार आहेत. राहुल राठोड आणि गौरव जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे आल्यात. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर संघ ऑल आउट असणार आहे, कारण सुपर ओव्हरचा नेम आहे. पाप सरळ बॅटनं खेळला होता, कव्हरमध्ये शतरक्षक समोर असताना खराब शतरक्षण आणि इथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहेत. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एक चांगली सुरुवात पाहतोय राहुलने मैदानाच्या आतमध्ये केलेली आहेत. 2 चेंडूवरती आपण पाहिलं जमिनी समांतर फटके खेळत 4 धावा त्यानं 2 चेंडूवरती वसूल केल्यात. यावेळेस शॉर्ट फाईन लेग शतरक्षक धावतोय, आउटफील्ड वेगवान, चेंडू सरळ पोचला सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 रन. फटका ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. खरं तर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता आपण पाहिलं आणि शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेग मध्ये आपण पाहिलं चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला आणि या 4 धाब्यानं आपण धावफलक पुढे गेलाय. 8 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं सुरू असताना पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता. शतरक्षक बॅकवर्ड पॉईंट मध्ये आहे, चांगलं शतरक्षण तिथे पाहायला मिळालं. एक सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साईड आपण पाहतोय धावफलक 9 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 6 चेंडू आहेत आणि पाहिजे या 6 चेंडूंमध्ये एक चांगला धावफलक उभा करण्याचा प्रयत्न राहुल राठोड आणि गौरव जाधवचा होता. कदाच एक चांगली सुरुवात राहुलनं मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. पुढे ते धावा रोखण्यासाठी मंगेश दाते देखील प्रयत्न करतोय, कारण कमीत कमी धावांवरती रोखण्याचं काम आता इथे करावं लागेल. 4 चेंडू आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये टाकले गेले आणि या 4 चेंडूवरती 9 धावा आतापर्यंत आल्यात. ओ इथं हेलिकॉप्टर गोफण फिरवली होती. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच होता. धावबाची संधी इथे होती. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायचे राहुलचा असावा. थांबवलंय. 2 धावा आल्यात. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक असावा. मंगेश दाते आपण पाहतोय एक दर्जेदार गोलंदाजी खरं तर या स्पर्धेमध्ये त्याने ठेवली होती. या सामन्यात एक चांगली गोलंदाजी संदेश जगताप आणि मंगेश दातेची पाहायला मिळाली, परंतु त्यानंतरची 2 षटकं जी पहिली 4 षटकं भेदक होती, आक्रमक होती आणि नंतरच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं ज्या धावा आल्या आणि अक्षरशः सामना पाहायचंय एसटी रक्षकडून चूक, वाईट +4. फटका ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच वाईट +4. 5 धावा आल्यात आणि 5 धावेने धावफलक पुढे गेलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. मिड विकेटला हा फटका पाहायचे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेक इथे डेंजर एंडला फलंदाज आहे. पाहायचंय पोचलाय, सुरक्षित आहे आपल्या घरट्यामध्ये. धाव घेण्यासाठी पुन्हा प्रयत्न होता. 2 धावा खरं तर मिळाल्या. 2 धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. 18 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. चला क्षेत्ररक्षण लगेच. कडे पठार किंग. चला क्षेत्ररक्षण लगेच मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे.
चला कडेपटार किंग क्षेत्ररक्षक पटकन क्षेत्ररक्षण सर्वात दोन आघाडीचे फलंदाज जेजुरी लायन्स. तर यानंतर होणारा सामना नक्कीच आपण पाहणार आहोत. नीरा टायगर्स आणि राजेवाडी रॉयल्स या दोन संघादरम्यान तो सामना आहे. टॉस जिंकला होता नीरा टायगर्स संघानं प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांचा आहे. चला दोन फलंदाज जेजुरी लायन्स दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संदेश जगताप सहदेव राठोड आणि संदेश जगताप ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल आणि होईल पाठलाग त्या 19 धावांचा. आणि सामना जर खरं तर जेजुरी लायन्स संघाला जिंकायचा असेल तर कंपल्सरी चेसिंग आहे. या 19 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. तर या 6 चेंडूंसाठी आपण पाहतोय कुठल्या गोलंदाजाकडे जबाबदारी दिली जाईल. अमर काळे ते सुपर ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. कडे पठार किंग संघाकडून नक्कीच ते 6 चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये अमर काळेकडून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर समोर आहे संदेश जगताप, एक उंचापुरा खेळाडू आहे. पायचाचा फटके देखील तितक्याच उंचीचे असणार आहेत का, कारण सामन्याला खरं तर सामना खूप महत्त्वाचा आहे. तो जेजुरी लायन्स संघासाठी खूप महत्त्वाचा सामना असणार आहे. खरं तर आपण पाहिलं दुसऱ्या सामन्यामध्ये जेजुरी लायन्स संघाला पराभव व्हावं लागलं होतं. त्यामुळे आता इथे तो विजय मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्नात होता. पायसे बराचसा शपलून खेळला होता, खांडून काढत चेंडू डीप लॉंग ऑफला खेळला होता. खरं तर क्षेत्ररक्षक समोर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरं तर सामन्यातलं इक्वेशन आता प्रत्येक चेंडूवरती बदलत जाईल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 5 चेंडू 18 धावा असा असणारा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चांगला सामना, खरं एक प्रेक्षणीय सामना मैदानाच्या आतमध्ये झाला होता. सुपर ओव्हर पर्यंत सामना गेला आणि सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये हो यावेळेस पुढे सरसावत खेळलाय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल आहे, जेल टिपला आणि सहदेव राठोडचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक पहिला. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज मंगेश दाते मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. पहिला फलंदाज सहदेव राठोड बाद झालाय आणि ही आता शेवटची विकेट असणार आहे. इथे फलंदाज बाद झाल्यानंतर सामनाही संपेल. परंतु पायचे संदेश जगताप समोर आहे. पहिल्या चेंडूवरती त्याचं आक्रमण आपण पाहतो, खरं तर एक मोठं आक्रमण करायचा प्रयत्न त्याचा होता. शेवटच्या चेंडूपर्यंत पुन्हा एकदा हा सामना जाईल यात शंका नाही. यावेळेस एक मोठा फटका, पायचे सरळ चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषा फोडली. संदेश जगतापचा तडाखा, खणी षटकार. शिवरायांची तळपती तलवार, हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय. थँक्यू तुझे. शेवटचे 3 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. ओ अफलातून चेंडू होता. एक चांगली गोलंदाजी, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी
13 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहेत, त्यामुळे या 13 धावा तुम्हाला आता बनवायच्या आहेत. 2 चेंडू 13 धावा. वाव, फुल टॉस क्षेत्ररक्षक. ते दुसरं सीमारेषेच्या बाहेर षटकार. डीप लॉंग ऑन. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच माननीय अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला एक पडतोय चेंडू भारी. 6 धाब्यांची गरज. आज संदेश जगताप एक आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 षटकार खेळत कुठेतरी त्याचा कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास नक्कीच आता उंचावलाय. 1 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. या आधीचा कसं डाव तो आपण पाहिला होता. 1 चेंडू 5 धाब्यांची गरज असताना शेवटच्या चेंडूवरती चौकार आला, सामना बरोबरीमध्ये आला. आता शेवटचा 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. इथे या 6 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेतच. बराच लांब ठेवलाय पाहायचंय. वाईटची घोषणा पंचांनी केली. सामन्यातलं समीकरण पुन्हा बदललंय. 1 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. तीच परिस्थिती आपण पाहतोय पुन्हा एकदा या सामन्यामध्ये. संदेश जगताप ओ बिग हिट आणि सामना संपवलाय. मॅग्निफिसियंट ग्लोरियस ड्राईव्ह. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. वाघाची दाढ होती. सामना देखील संपवलाय. संदेश जगताप. एक अफलातून खेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. शेवटच्या 3 चेंडूवरती 3 गगनभेदी षटकार खेळत सामना संपवलाय. संदेश जगताप. खरं तर या आधीच्या सामन्यात आपण पाहिलं तर कुठेतरी शून्यावरती बाद झाला होता, परंतु या सामन्यात पाहिली आपण फलंदाजी ती संदेश जगतापची. चला, क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आता सजत जाईल. राजेवाडी रॉयल्स. माझ्याकडे पारितोषिक येत आहे. जेजुरी लॉयन्स संघाचे संघमालक सन्माननीय, चला सगळा संघ या अगोदर इथे आपण पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील आपल्याला द्यायचा आहे, कारण प्रेक्षणीय सामना झाला. प्रेक्षकांनी खरं तर या सामन्यामध्ये नक्कीच एक मोठा आनंद आमच्या क्रिकेट रसिकांना मिळाला आहे, कारण शेवटच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले आणि तो विजयश्री केचुडकी संदेश जगतापडं सन्माननीय राकेश दादा सरलू यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक संदेश जगतापसाठी आहे. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण संघ मालकांच्या शुभ हस्ते घेणार आहोत. चला, या सगळा संघ जेजुरी लायन्स, चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुपर ओव्हर पर्यंत गेलेला सामना आपण पाहिला. एक दिमागदार विजय संपादन केलेला मैदानाच्या आतमध्ये जेजुरी लायन्स संघानं. चला, संघ मालक या आपल्या शुभ हस्तापुढे पारितोषिक देखील या ठिकाणी देऊयात. 1000 रुपयांचं पारितोषिक. कुठेतरी आता जीवात जीव आला असावा संघ मालकांचा देखील. कुठेतरी जीव भांड्यात पडला होता. शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तो आनंद उत्सव नक्कीच साजरा झाला आणि एक दिमागदार विजय खरं तर जेजुरी लायन्स संघानं या ठिकाणी संपन्न केलाय. खरं मी थांबतो, आपण थांबू नका. या पुढच्या सामन्याचं समीकरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन जाईल. जुन्नरकरांचा लाडका आवाज अर्थात अनिकेत गुंजाळ सर यांच्याकडे मी घेऊन जाईल. तोपर्यंत धन्यवाद.
दोन्ही संघाचे 12 मॅन चला. सहदेव राठोड आपण देखील या. संदेश जगताप मॅन ऑफ द मॅच ठरला आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. जाती जातीच्या वाद्यात आणि जातीच्या वाद्यात आणि तुकड्यात विभागली गेली माझ्या महाराष्ट्राची माती. जाती जातीच्या वादात आणि तुकड्यात विभागली गेली माझ्या महाराष्ट्राची माती आणि या मातीला एकवटणारा एकच राजा होऊन गेला. त्याचं नाव राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना या सामन्याच्या अगोदर मी अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मानाचं वंदन मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा अल्पशा विश्रांतीनंतर मनपूर्वक हार्दिक स्वागत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. आपण पाहतोय आजच्या दिवसभरामधील लढत क्रमांक 4 मैदानावरती संपन्न होते. नीरा टायगर विरोधामध्ये राजेवाडी रॉयल्स या दोन संघांमध्ये मात्र लढत क्रमांक 4 मैदानाची